आपण रस्त्यावरून जात असताना अनेकदा भीक मागणाऱ्या लोकांना पाहतो. त्यांना काही पैसे देतो आणि पुढे निघून जातो. आपल्याला वाटतं की ते खूप गरीब आहे. पण नुकतीच एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे की जी ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. एका 68 वर्षाच्या वृद्ध महिलेने आयुष्यभर रस्त्यावर भीक मागितली. पण जेव्हा त्यांचा मृत्यू झाला आणि लोकांनी त्यांच्या घरात प्रवेश केला, तेव्हा तिथे पैशांची पोती आणि गोण्या सापडल्या. एका रात्रीत हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. आज आपण यामागचं संपूर्ण सत्य काय आहे ते सविस्तर जाणून घेणार आहोत. ही थक्क करणारी घटना घडली आहे शेजारील राज्य कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील गुत्तलू कॉलनीमध्ये. येथे राहणाऱ्या 67 वर्षीय नूर नावाच्या वृद्ध महिला गेल्या अनेक वर्षापासून मांड्या शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागून आपले जीवन जगत होत्या. त्या घरात अगदी साध्या राहणीमानात एकट्याच राहत होत्या. त्यामुळे त्या एवढ्या मोठ्या खजिन्याच्या मालकीण असतील असा कोणीही स्वप्नात विचार केला नव्हता. नुकतेच वयामानानुसार नूर यांचं नैसर्गिक निधन झाले. त्या एकट्याच राहत असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीनंतर नातेवाईक आणि स्थानिक रहिवासी मिळून त्यांच्या घराची स्वच्छता आणि झटटी घेण्यासाठी आत गेले. घराचा दरवाजा उघडताच आणि आतील कपाटे कोपरे तपासताच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पायखालची जमीन सरकली. घरात प्लास्टिक आणि गोणपाटाची एक दोन नव्हे तर तब्बल 30 पेक्षा जास्त पोती आणि बॅगा गच्च भरून ठेवल्या होता. जेव्हा ही पोती उघडली गेली तेव्हा त्यात लाखो रुपयांची चिल्लर आणि 10, 20, 50 रुपयांच्या नोटांचा प्रचंड मोठा साठा सापडला. लोक थक्क झाले. शेवटी ही चिल्लर आणि नोटा मोजण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांना किंवा मोठ्या प्रमाणावर लोकांना मदतीला घ्यावे लागेल. आता सोशल मीडियावर अनेक ठिकाणी असा खोटा दावा केला जात आहे की या महिलेच्या घरात 1 कोटी किंवा 5 कोटी रुपये सापडले. पण मित्रांनो, या अफवा आहेत. अधिकृत वृत्तानुसार त्या सर्व पोत्यांमधील नाणी, नोटा आणि त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक मोजले असता एकूण 8,40,000 रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. आयुष्यभर भीक मागून त्यांनी हा पैसा साठा जमा केला होता. या पैशाचे पुढे काय झाले? नूर यांना स्वतःची मुले नव्हती. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही सर्व रक्कम त्यांच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आली. तसेच या रकमेतील काही हिस्सा स्थानिक मशिदीला आणि समाजकार्यासाठी दान करण्यात आला आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला दाखवून देते की साध्या राहणीमानाच्या मागे कधी कधी किती मोठी गुपिते लपलेली असू शकतात. एका वृद्ध महिलेने साठवलेली ही रक्कम पाहून तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.